नमस्कार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जमीन जर म्हटलं, जमिनीत जे मायक्रोन्यूट्रिएंट असतात, सूक्ष्मजीव असतात, यांना जगवून हे काळाची गरज असते. आणि जमीन जर सुपीक नसली तर आपल्याला ते धनधान्य देणार नाही आणि उत्पादन वाढणार. समूसाहेब राऊत मॅडम, त्याचबरोबर माझे सरपंच राजू भाऊ, आपले कर्मचारी, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, रुपालीताई, कुर्शीताई, हे सर्वजण आज इथं उपस्थित आहेत. तर जीवामृत कसं करायचं यासाठी आपण जे काही साहित्य आहे ती इथं गोळा केलेले आहे. आणि साहित्य काय काय ते आज तुम्हाला आम्ही इथं दाखवणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाईचं ताजं शेण 10 किलो, त्याच्यानंतर गोमूत्र 10 किलो, हे आपल्याला गोळा करायचं एका बकेटमध्ये घ्यायचं. 2 किलो बेसन आणि मूठभर माती, आपल्या वडाखालची माती असेल, सगळं साहित्य एकत्र करायचं. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 200 लिटरचा ड्रम किंवा बॅरेल, हे 200 लिटरचं लागेल. आता हे सगळं मिक्स करायचं, या ड्रामात टाकायचं आणि काडीनं ढवळायचं. आता याचा वापर कसा करायचा, आणि पिकाला फवारणीद्वारे देऊ शकतो, मुळाजवळ देऊ शकतो. आणि 200 लिटर आहे एकरासाठी, तर हे सावलीमध्ये जर ठेवलं तर याला 2 वेळेस दिवसातून ढवळायचं असं गरज नाही. एवढं जरी केलं तर आपला खर्च वाचेल आणि उत्पादनात वाढ होईल.